पारदर्शक पद्धतीने वितरण पार पडणार. त्यामुळे बँकांच्या सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून सरकारने सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र अशा 2 सत्रांमध्ये 4,500 रुपयांची रक्कम खात्यामध्ये जमा करण्यासाठी निवडले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर 21 ते 65 या वयोगटातील असाल आणि तुमची डिजिटल पडताळणी पूर्ण झाली असेल तर नवीन यादीमध्ये तुमच्या नावापुढे अपडेट स्टेटस दाखवत आहे का ते पहा. कारण तुम्हाला 4,500 रुपयांचा लाभ मिळतो. त्यामुळे आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. पण जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर पुढची 2 मिनिटं लक्ष ठेवा. कारण 21 ते 65 या वयोगटातील पात्र महिलांसाठी सरकारने बँकांचा आदेश दिले आहे आणि त्यामुळे आज कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना केंद्र सरकारने देखील वाढीव हप्ता जमा केला. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक महिला सक्षम व्हावी, आर्थिक स्थैर्य मिळावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं धोरण आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला असून महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप सुरू झालं. त्यामुळे महाराष्ट्रातील 6 खासगी आणि 6 सरकारी बँकांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता वाटपाचे पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींनो, जेव्हा ही योजना लागू करण्यात आली होती तेव्हा 21 ते 65 हा वयोगट ठरवण्यात आला होता. परंतु त्यासोबतच उत्पन्नाची अट देखील घालण्यात आली होती आणि आता जेव्हा तुमच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट दिवशी 4,500 रुपये जमा होत आहेत तेव्हा देखील सरकारने 2 नियमावली लागू केल्या आहेत आणि त्यानुसारच महिलांची पात्रता ठरवली आहे. यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 36,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे. प्रशासनाने यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची डिजिटल विभागणी केली असून 11 जिल्ह्यांमध्ये नॅशनल बँकांच्या सर्व्हर निर्माण करण्यात आले. तसेच आता सरकारी बँकांमध्ये महाराष्ट्रातील बहिणींच्या यादीनुसार पैसे वितरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सरकारने स्वातंत्र्य दिन आणि येणारा रक्षाबंधन सणाचा उचित साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी 21 ते 65 या वयोगटातील 80% महिला 4,500 रुपयाच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या. ज्या लाडक्या बहिणींनी 2024 साली लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्या लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये लाभार्थी ठरवण्यात आला आहे आणि सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी ही फेर झाली आहे. म्हणजे ज्या महिलांना काही वेळेस पैसे येणं बंद झालं होतं अशा देखील महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपयाचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज त्यांना आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर 2024 साली फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. कारण यावेळी सरकारने सरसकट धोरण लागू केलं आहे. म्हणजेच प्रत्येक महिलेला पात्र करण्यासाठी सरकारच्या बहिणींच्या अर्जामध्ये त्रुटी आहे त्यांच्या नावाखाली पेंडिंग लिस्ट टाकत आहे आणि ज्यांचा अर्ज अचूक आहे त्यांच्या नावाखाली अप्रूव्हचा स्टेटस दाखवण्याचं काम करत आहे. मंत्रालयामध्ये जी फाईल होती त्या फाईलवरती देखील एकनाथ शिंदे साहेबांनी स्वाक्षरी केली आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना सरकारने पात्रता यादीनुसार वितरण सुरू केलं आहे. यामध्ये एक नवीन डिजिटल फिल्टर देखील वापरण्यात आले. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे येणं थांबलं होतं त्यांना देखील हा लाभ मिळू शकतो. लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर पुढची 2 मिनिटं लक्ष देऊन पहा. कारण सरकारने जो 4,500 रुपयाचा हप्ता सोडण्याचा निर्णय घेतला यासाठी काही बँकांमध्ये 30% निधी सोडण्यात आला आहे तर काही खासगी बँकांमध्ये बँकिंग सर्व्हर जलद करण्यात आले आहे. तसेच सरकारी बँकांमध्ये 70% निधी पाठवण्यात आला आहे. लाडक्या बहिणींनो, काही महिलांना 10 वाजता पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. लक्षात ठेवा की सरकारने सकाळचं आणि संध्याकाळचं सत्र केलं. त्यामध्ये तुमच्या अर्जानुसार तुमच्या बँकेचा IFSC कोड तसेच सरकारने पोर्टलवर जे अंतिम मुदत दिली होती त्यानुसार ज्या महिलांनी eKYC पूर्ण केली आहे अशा महिलांना समाविष्ट करण्यात आला. सरकारने ज्या 2 लिस्ट जाहीर केल्या आहेत त्यामधील पहिली लिस्ट ही अप्रूव्ड लिस्टमध्ये नाव असणाऱ्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि पेंडिंग लिस्टमध्ये ज्या महिलांची नावे आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळू शकतो. संध्याकाळी 4 ते 12 या वेळेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत असताना सरकार ऑनलाईन व्हेरिफिकेशन लिस्ट वापरत आहे. त्यामुळे या बँकांचे सर्व्हर संध्याकाळच्या वेळेस ऍक्टिव्ह केले जातील. जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा खासगी बँकेमध्ये HDFC किंवा ICICI सारख्या बँकांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना सरकार झोनल विभाजनानुसार पैसे ट्रान्सफर करते आणि त्यानुसार 11 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे. महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी नियमानुसार ही रक्कम वितरित झाल्याचं सांगितलं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे वय 21 ते 65 या वयोगटामध्ये असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचा रेशन कार्ड यानुसार सरकार तुमच्या अर्जाची फेर तपासणी करत आहे. आणि या फेर तपासणीसाठी तालुका स्तरावरती सरकारने समित्या नेमल्या आणि तुमच्या अर्जाची छाननी केल्यानंतर 80% महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे त्याच महिलांना आज पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. यामध्ये जे पहिलं सत्र सुरू झालं आहे त्या पहिल्या सत्रामध्ये ICICI, HDFC यासारख्या खासगी बँकांचा समावेश आहे. त्यामुळे जेव्हा DBTचे बटन दाबले गेलं तेव्हा सकाळी सर्वात पहिल्यांदा ICICI बँकेमध्ये हप्ता जमा झाल्याचा मेसेज महाराष्ट्रातील महिलांना आला. संध्याकाळच्या
म्हणजे 4 ते 12च्या सत्रामध्ये SBI महाराष्ट्र बँक यासारख्या बँकांमध्ये वितरण प्रणाली सुरू झाली. कारण सरकारने खासगी आणि सरकारी बँकांच्या सर्वत्र मंत्रालयाच्या सर्व्हर्सची नियुक्ती केली. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने महिलांना पैशाचा लाभ मिळत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये डीबीटीचे बटन दाबल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा झाले आहेत. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती SBI बँकेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. पुणे जिल्ह्यामध्ये ICICI बँकेच्या सहकार्याने वितरणाची नवीन प्रणाली सुरू करण्यात आली. डिजिटल व पारदर्शक पद्धतीच्या नियमानुसार सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचा लाभ यशस्वीरित्या जमा करण्यात आला. शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महिलांच्या खात्यामध्ये हक्काची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने राबवली गेली. राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून 4,500 रुपयांची रक्कम ही थेट खात्यामध्ये वर्ग करण्यात आली. ठाणे जिल्ह्यामध्ये डिजिटल पडताळणी पूर्ण करून थेट बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले. विशेष मोहीम राबवून महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचा हप्ता जमा झाला. नाशिक जिल्ह्यामध्ये सहकार व राष्ट्रीयकृत बँकांच्या समन्वयातून महिलांच्या खात्यामध्ये वितरणाचे काम होते. शासन निर्णयानुसार पारदर्शक प्रक्रिया राबवून 4,500 रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली असून महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिन विशेष प्रशासकीय यंत्रणा उभी करून लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात आले. जिल्ह्यामध्ये बँकिंग नेटवर्कच्या मदतीने जलदगतीने डिजिटल प्रणालीचा वापर करून एका क्लिकवरती पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. अमरावती जिल्ह्यामध्ये बँक खात्याचा आधार सेटिंग तपासणी पूर्ण झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये बँक खात्याचा आधार सेटिंग तपासणी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन व बँकांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्याची मोहीम राबवली गेली. पारदर्शक व डिजिटल नियमावलीनुसार पात्र महिलांना 4,500 रुपयांचा थेट लाभ बँक खात्यामध्ये मिळाला. जळगाव जिल्ह्यामध्ये विविध बँकांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वितरणामध्ये डिजिटल व्यवहार प्रणालीचा वापर केला असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे लातूर जिल्ह्यात शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. स्वातंत्र्य दिनाचा औचित्य